त्यानंतर बातमी आहे तुमचे आमचे डोळे उघडणारी। तुमच्या आमच्या घरातल्या बाप्पाला आज आपण निरोप देणार आहोत, पण हा निरोप देताना आपण समुद्रामध्ये, नदीमध्ये, तलावामध्ये वाढणाऱ्या जीवांचा प्राण घेण्याच्या तयारीमध्ये आहोत आणि हे अगदी दरवर्षी घडतंय। विचार करा, प्रत्येकाचं रक्षण करणाऱ्या बाप्पाला हे आवडेल का? तुम्ही म्हणाल की हे कोडं नेमकं काय आहे? तर मग पाहूया माझाचा हा विशेष रिपोर्ट। बाप्पाला निरोप देताना आपल्याला बरंच गहिवरून येतं, घर सुनं सुनं होतं। पण आपल्या बाप्पाच्या मूर्तीमुळे समुद्रातल्या, तलावातल्या, नद्यांमधल्या जीवांचं घर मात्र उद्ध्वस्त होतं। आणि त्याचं कारण आहे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, अर्थात पीओपी। पीओपीच्या मूर्ती वापरण्याचं कारण असं आहे का मेन तर पूर्वी जर आपण बघितलं तर शाडू मातीच्याच मूर्तीचा वापर किंवा शाडू मातीच्या पासून बनवलेल्या मूर्तींचा वापर जास्तीत जास्त व्हायचा। कालांतराने लोकांची मागणी वाढत गेली, त्यानुसार मग पीओपी हा ऑप्शन आला आणि मग मास प्रोडक्शन म्हणून पण पीओपीचा जास्तीत जास्त वापर होत गेला। मात्र प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे होणारं नुकसान हे महाप्रचंड आहे। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या विघटनासाठी 10 ते 17 वर्षांचा काळ लागू शकतो। पीओपीच्या मूर्ती रंगवण्यासाठी कृत्रिम रंगांचा भरमसाठ वापर केला जातो, ज्यात आर्सेनिक, लीड, मर्क्युरी, कॅडमियम, झिंक ऑक्साईड आणि क्रोमियमचा समावेश असतो। लाल, निळा, हिरवा अशा भडक रंगांमध्ये विषारी रंगांचं प्रमाणही अधिक असतं। एक थेंब मर्क्युरी 20 एकरातील तलाव विषयुक्त करतो, ज्यामुळे मासे आणि इतर जीव धोक्यात येतात। त्यामुळेच गुजरात आणि कर्नाटक प्रमाणेच महाराष्ट्रातही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालण्याची मागणी जोर धरतीये। मोठ्या मूर्त्यांचं विसर्जन होईल, सार्वजनिक मूर्त्यांचं, त्यांना माझं आवर्जून अपील आहे की जे नागरिकांनी करून दाखवले ते सार्वजनिक मंडळांनी पण करावं। याच्यामध्ये 3-4 पर्याय त्यांच्यासमोर राहतील। एक तर मंडळाची मूर्ती विसर्जन करण्याच्या ऐवजी पूजेची मूर्ती विसर्जित करावी, जेणेकरून नद्यांचं प्रदूषण होणार नाही। दुसरं की ज्यांना ज्यांना शक्य आहे, ज्यांच्याकडे जागा उपलब्ध आहे, त्यांनी हीच मूर्ती ठेवावी आणि पुढच्या वर्षी ती मूर्ती वापरावी। तिसरा पर्याय आहे की त्यांनी मूर्त्या एकमेकांमध्ये एक्सचेंज करायला सुद्धा हरकत नाही। अशी मूर्ती देवघेव केली तर त्यांना मूर्ती नवीन करावी लागणार नाही आणि ती विसर्जन होणार नाही। मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद सारख्या शहरांमध्ये मोठ्या मोठ्या गणेश मूर्तींचा बडेजाव पाहायला मिळतो। एकट्या मुंबईत 2,25,000 मूर्तींचं विसर्जन गणेशोत्सवाच्या काळात होतं, ज्यात 30 फुटांपर्यंतच्या 250हून अधिक मूर्तींचा समावेश असतो। यातील 80% अधिक मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्याच असतात। शिवाय नारळ, फुलं, क्ले, ज्यूट, प्लास्टिक पिशव्या आणि इतर साहित्य समुद्रात जातं ते वेगळंच। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालण्याची मागणी जुनी आहे, पण प्रश्न धार्मिक आणि भावनिक असल्यानं सरकार त्याकडे गांभीर्यानं पाहतच नाही। 3 वर्षाच्या दुष्काळातून उठलेल्या महाराष्ट्राला पाण्याचं विष करणं परवडणार आहे का? याचा विचार गणेशोत्सवात सामाजिक संदेश देणाऱ्या मंडळींनी आणि रोज उठून भाषण ठोकणाऱ्या नेत्यांनीही करायला हवा इतकंच। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई।